मंत्रालय के सेवानिवृत्त संयुक्त सचिव और ठाकरे गुट नेता सिद्धार्थ खरात ने सरकार पर आरोप लगाते हुए कहा कि सरकारी पैसा जनता का पैसा है और सरकार ने उसी पैसे से राजनीतिक लालच देने की कोशिश की है। यह जनता के पैसे की बर्बादी है। सिद्धार्थ खरात ने मंत्रालय में संयुक्त सचिव के पद से इस्तीफा दे दिया और उद्धव ठाकरे की शिवसेना में वे शामिल हो गए हैं। ही गोष्ट खरी आहे की मी शासनामध्ये काम करत होतो तेव्हा संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये माझं काम राहिलेलं आहे. इथलं जिल्हा साहित्य संमेलन असेल किंवा त्याला काय म्हणता येईल, जी कवी संमेलन असतील, साहित्य संमेलन असतील, दलित साहित्य संमेलन असतील, विद्रोही साहित्य संमेलन असतील, बारोमासचा कार्यक्रम असेल किंवा तहान नाटक असतील, या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांचे ट्रेनिंग प्रोग्राम आहेत, गुणगौरव प्रोग्राम असतील, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांचा जो जन्मदिनी मी गेल्या 17 वर्षापासून खिचडीचं वाटप असेल, संभाजी महाराजांची जयंती असेल, रोजगाराच्या अनुषंगानं अनेक घेतलेले उपक्रम असतील किंवा शेतकऱ्यांना पूरक उत्पन्न देण्याच्या दृष्टीनं दुधाळ गायींचं वाटप करण्याचे उपक्रम असतील, दूध योजना असेल, अशा अनेक उपक्रमामध्ये मी कायम सहभागी राहिलेलो आहे. आणि या दरम्यानच्या काळामध्ये माझा मंत्रालयाचा जो अनुभव आहे, त्याचा मी कायम जनतेशी कनेक्ट ठेवलेला आहे. या संदर्भामध्ये माझ्याशी चर्चा करताना अनेक लोकांनी असं सांगितलं, की माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राला एक प्रकारची गेल्या 2.5 वर्षामध्ये छान असं सरकार दिलेलं आहे. शेतकऱ्यांचं 2 लाखाचं कर्जमाफी केलेली आहे आणि एक सुसंस्कृत मुख्यमंत्री म्हणून त्यांची मान्यता मिळालेली आहे. माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना ज्या दिवशी वर्षावरून मातोश्रीवर जावं लागलं आणि ज्या पद्धतीनं त्यांचा तो प्रवास झाला, तो दिवस महाराष्ट्रातील जनता विसरणार नाही. आणि मी देखील त्याच दिवशी निर्णय घेतला, की या माणसावरती अन्याय झालेला आहे. सत्ता पिपासो आणि ढोंगे आणि लबाड लोकांनी माननीय बाळासाहेब उद्धव ठाकरे यांची जी खुर्ची आहे ती खेचलेली आहे. ती महाराष्ट्राची परंपरा नाही आणि आणि म्हणून यांचा जो आहे याचा हिशोब कुठेतरी घेतला पाहिजे.